आज आपण वाचणार आहोत अमृतवेल आणि लेखक आहेत वी.स. खांडेकर. चला तर मग सुरुवात करूया. आजोबा. मिलिंदच्या या हाकेला उत्तर मिळाले नाही असे सहसा होत नसे. त्याला वाटले आरामखुर्चीत पडल्या पडल्या आजोबांना झोप लागली असावी. हळूच चवड्यांवर चालत तो त्यांच्याजवळ गेला. तरीही आजोबा हलले नाहीत, बोलले नाहीत. त्यांच्या मांडीवर एक पुस्तक पडले होते. ते उघडे होते. मात्र ते पाहत होते समोर एका मोठ्या फोटोकडे. मिलिंदला त्या फोटोतली आपली आई काही केल्या आठवत नसे. आजोबांचे डोळे उघडे होते. त्यांचे विचित्र पाहणे बघून मिलिंदला कसेसे झाले. दर सोमवारी आजीबरोबर तो बाबुलनाथाच्या देवळात जाई. तिथे बसलेल्या एका आंधळ्याच्या थाळीत आजी एक पैसा टाकी. प्रत्येक वेळी तो त्या आंधळ्याच्या डोळ्यांकडे पाहत राही, कुतूहलाने, पण मनातल्या मनात भयभीत होऊन. मग त्या अनामिक भीतीने त्याचे मन काजळून जाई. आजोबांकडे पाहता पाहता त्या आंधळ्याच्या डोळ्यांची आठवण त्याला झाली. दादांनी पुस्तकाबरोबर डोळेही मिटले. थकलेल्या म्हाताऱ्या हमालाने हुश्य करावे तसे त्यांनी श्रीहरी श्रीहरी असे उद्गार काढले. लागले नेत्र रे पैलतीरी ही ओळ गुणगुणले. मग उदास हास्य करीत ते पुटपुटले. पैलतीर काव्य, नुसतं काव्य. कोणाशी तरी बोलत असल्याप्रमाणे त्यांनी नकारार्थी मान हलवली. जणू त्यांना म्हणायचे होते, जीवन समुद्र विशाल आहे, चित्र विचित्र आहे, जितका सुंदर तितकाच भयंकर आहे, पण त्याला ना ऐलतीर ना पैलतीर. या समुद्रात माणसाचं भक्ष्य असणारी मासळी भरपूर आहे, मात्र माणूस ज्याचं भक्ष्य बनू शकतो असे शार्क मासेही त्यात काही थोडे थोडके नाहीत. सुस्कारा सोडून दादांनी डोळे उघडले. किती वाजले हे पाहण्यासाठी त्यांनी मान वळविली. मिलिंद मुकाट्याने आपल्यापाशी उभा आहे हे आता कुठे त्यांच्या लक्षात आले. सशाच्या पिलाला गोंजारावे तसे त्याला कुरवाळीत दादांनी विचारले. राजाधिराज मिलिंद महाराज, काय हुकूम आहे? जेवायला उठायचं? स्वयंपाक मगाशीच झाला आहे आजीचा, पण मावशी कुठं आली आहे अजून? अजून हा शब्द कानी पडताच दादा दचकले. बंदुकीच्या आवाजाने झाडावरल्या पाखराने घाबरून पंख फडफडावेत तशी त्यांच्या मनाची स्थिती झाली. त्यांनी मनगटावरल्या घड्याळाकडे पाहिले. 9:30 होऊन गेले होते. दुपारी 4ला बाहेर पडली होती नंदा. 5.5 तास. त्यांचे पितृमन एकदम अस्वस्थ झाले. लगेच व्यवहारी मन त्यांचे समाधान करू लागले. ही मुंबई आहे बाबा, मुंबई. इथं मनुष्य माणूस असतो तो केवळ आपल्या स्वप्नात. एरवी एका जगडव्याळ यंत्रातला एक क्षुद्र खिळा, एवढीच त्याची किंमत. पेंगुळलेल्या मिलिंदाने जांभई दिली. त्याची पाठ थोपटीत दादा म्हणाले, मावशीची वाट बघत बसू नकोस आता, जा जेव आधी. तक्रारीच्या स्वरात मिलिंद उत्तरला, मी नाही जेवणार मावशी आल्याशिवाय. जेवल्यावर कालची गोष्ट सांगणार आहे ती पुढं. मी सांगेन तुला गोष्ट, मग तर झालं. हां, मावशीसारख्या गोष्टी कुठे येत आहेत तुम्हाला? आम्हाला नाही आवडत त्या रामाच्या आणि शिवाजीच्या गोष्टी. वक्त्याने रंगात येऊन बोलू लागावे तसा मिलिंद सांगू लागला. आजोबा, मावशीच्या कालच्या गोष्टीत की नाही एक भूत आहे, मोठं भूत. सबंध म्हणतात त्याला. भूताच्या गोष्टी खूप खूप आवडतात मला. कालच्या त्या गोष्टीत एक राजाचा मुलगा आहे. त्याचं नाव आमलेट. त्या आमलेटच्या बापाचं भूत येतं त्याला भेटायला. मिलिंदाचा सबंध म्हणजे संबंध आणि राजपुत्र आमलेट म्हणजे हॅमलेट हे लक्षात येताच दादांना हसू आले. पण या चिमुकल्या वक्त्याचा विरस होऊ नये म्हणून त्यांनी ते आवरले. मात्र मनात ते नंदावर नाराज झाले. हॅमलेटची गोष्ट ही काही चिमुरड्या पोरांना सांगायची कथा आहे. इंग्रजी घेऊन नंदा यंदा MA झाली. अगदी थोड्या गुणांनी वर्ग चुकला तिचा. इतकी हुशार, इतकी विचारी, पण लहान मुलाला कोणत्या गोष्टी सांगाव्यात हे काही अजून कळत नाही हिला. बाळपण म्हणजे समुद्राच्या वेळेवरल्या मऊ वाळूत इवले इवले किल्ले बांधण्याचा काळ. यावेळी हिमखंड किती प्रचंड असतो, त्याचा राक्षसी देह समुद्रात कसा लोपलेला असतो आणि मोठमोठ्या आगबोटींना तो लीलेने कशी जलसमाधी देतो हे चिमण्या जीवांना कशाकरिता सांगायचे? दादा काही बोलत नाहीत असे पाहून
मिलिंदच्या गाडीने रूळ बदलले. दादांच्या अंगावर रेलून एखादी गुप्त गोष्ट सांगावी तसा तो त्यांच्या कानात कुजबुजू लागला. आजोबा, मावशी अगदी वाईट झाली आहे बघा. मागं कशी छान छान विमानं करून द्यायची मला, पण सकाळी मी जेव्हा विमानाचा हट्ट धरला तेव्हा एक चापटी मारली तिनं मला. मग डोळेपुशीत खिडकीपाशी गेली. माझ्याशी तुट्टी केली तिनं. नंदाची मन असे सैरभैर का झाले आहे हे दादांना ठाऊक होते, पण ते मिलिंदाला कसे समजावून सांगायचे. 5 महिन्यांपूर्वी झालेल्या शेखरच्या अपघाती मृत्यूने आयुष्याच्या उंबरठ्यावरच नंदाला मोठी ठेच लागली होती. तिच्या संसाराच्या सुंदर स्वप्नाचे तुकडे तुकडे झाले होते. त्या भग्न स्वप्नाचा प्रत्येक कण तिच्या काळजात सलत होता. कुठलीही गोष्ट अगदी जीव लावून करायची हा तिचा स्वभाव. असल्या माणसांच्या साऱ्याच भावना उत्कट असतात. तिचे हे पहिले वहिले प्रेमही तसेच.